काय नाही. स्पीचलेस. खऱ्या अर्थाने दादा. राजकारणातला दादा, फॅमिलीतला दादा. कोणताही राजकारणी त्यांच्याबद्दल भरभरूनच बोलू शकतो. जे काम होते ते केलं. जे नाही होऊ शकत, कायद्यात बसत नाही, त्याला स्पष्टपणे तोंडावर नकार. दुसऱ्यांदा फेरी मारायची गरज नाही. हे काम करतो. विषय संपला. अधिकाऱ्यांवर, प्रशासनावर आणि सगळं नॉलेज असलेलं इकडे पकड अधिकारी प्रशासन आणि बारके सारखे बारकावे सगळे राजकारणातले माहिती आहेत. कोणत्या नियमात काय बसवता येईल, काय नाही बसवता येणार, हे सगळ्यांचे दादा होते. आजची घटना आपल्या मनाला कशी चटका लावते? कारण ना महाराष्ट्राच्या राजकारणातला एक धुरंधर राजकारणी आणि धुरंधर नेता आज आपल्यामधून खऱ्या अर्थाने माझ्या या कारकिर्दीमध्ये जे काही मनाला चटका लावून जाणारे होते ना, 1, 2, 3 नेते, त्यातलं अजितदादांचं वरचं स्थान होतं. स्पष्ट पण प्रेमळ. बोलताना काही जणांना फटकळ वाटायचे. मला वाटतंय आजही नाही जायला पाहिजे होते. अगदी 2 दिवसापूर्वी महानगरपालिकेच्या इलेक्शन नंतर आमचं बोलणं झालेलं. दादा कामं लागतील, मदत लागेल, जितेंद्रजी 100%. हा जो एक बोलण्याचा आणि आपल्या फॅमिलीतला कोणतरी आहे हे वाटण्याचं एक वेगळं भावनेनं आपला सुद्धा कंठ दाखवून एक अनेक राज्यामधले जे नेते आहेत, जे सिनियर आहेत, जे मोठी लोक आहेत, प्रत्येकाने हंबरडा फोडलेला आहे अजितदादाच्या. आपला सुद्धा कंठ दाखवून राजकारणाच्या पलीकडे होत माणूस होता. पक्षाचं कधी बघितलं नाही त्यांनी, कोण कोणत्या पक्षाचा आहे, कोण कशा प्रकारे. आयुष्यात पक्षाच्या पलीकडे सगळ्यांना मदत केलं. खऱ्या अर्थाने दादा. तुम्हाला सुप्रिया सुळेंनी एक ट्विट केलेलं आहे, उद्ध्वस्त झालं एका शब्दामध्ये त्यांनी. 100% म्हणजे ते नाही, अनेक लोक सगळ्यांना आधार होता दादा या नावाचा. ठाकूर आणि पवार हे कसे संबंध, ठाकूर आणि पवाराचे संबंध कसे होते? जग जाहीर होते ते सोडून द्या. महापालिका रिझल्ट लागल्यावर त्यांनी तुम्हाला अक्षरशः फोनवर सॅल्यूट, एवढं यश. बोलले का महाराष्ट्रात सगळी धुळडाण होत असताना तुम्ही तुमचा कट राखला चालेल. म्हणजे